बाहेर पाऊस पडतो आणि काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय ना, तर चला तर मग बनवूयात मस्तपैकी चमचमीत लागणारी भन्नाट रेसिपी म्हणजेच आपलं ब्रेड पकोडा. तर सगळ्यात आधी भांड्यामध्ये आपलं बेसनाचं पीठ घ्यायचं. बेसन पीठ मी इथे मला लागेल तेवढं 4 चमचे घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी ॲड केलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ याच्यासाठी ॲड करायचं की त्याच्यामुळे ब्रेड पकोडाज ना कुरकुरीतपणा येतो. आणि त्यानंतर आपले सगळे जगभरातले मसाले ॲड करायचे. तुम्ही हळद म्हणू नका, धनिया पावडर म्हणू नका, जिरा पावडर म्हणू नका, ओवा म्हणू नका. चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट तुम्ही ॲड करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ओवा. ओवा तुम्ही मस्ट आहे तो घालायलाच हवा. आणि हे असं सुकं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे प्रॉपर मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं पाणी. पाणी तुम्ही हळूहळू ॲड करायचं, एकदम ॲड करायचं नाही. एकदम जर का तुम्ही ॲड केलं तर त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात, लम्स होऊ शकतात. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित एकसारखं असं मिश्रण झालेलं आहे. ना की जास्त पातळ, ना की जास्त दाटसर. मी व्यवस्थित मीडियममध्ये असं हे मिश्रण व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी ह्याच्यावरती भुरभुरलेली आहे मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय कुठल्याही पदार्थाला मज्जा नाही, त्यामुळे कोथिंबीर ही मस्टच आहे, तुम्ही ॲड केलीच पाहिजे. आणि जोपर्यंत ती कोथिंबीर व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुम्ही बॅटर. आणि हे बॅटर 15 मिनटासाठी भिजत ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये आपण बेसन ॲड केलं आहे, पाणी आत्ताच ॲड केलं आणि शिवाय तांदळाचं पीठही ॲड केलं आहे. चला तर मग 15 मिनटं झालेली आहेत. तर हे बघू शकताय ब्रेडचे काप. अरे जादू, अरे बापरे, परत जादू. रेक्टँग्युलर काप मी हे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर चला गॅसवरती मस्तपैकी कढई तापायला ठेवूयात. कढई तापल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे काय करायचं आहे. त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तुम्हाला लागेल तसं घ्या, जास्त नाही कमी नाही, नाहीतर मग माझ्या नावाने ओरडत बसाल की असं असं हिने जास्तच दाखवलं आहे म्हणून किंवा कमी दाखवलं आहे म्हणून. फॉरगेट ऑल दोज थिंग्स. तर तेल तापले की नाही मी व्यवस्थित बघितलं, हाताने चेक केलं. आणि मग ते ब्रेडचे जे रेक्टँग्युलर काप केलेले आहेत ते मी व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये डीप केले आणि त्याच्यानंतर फ्राय केले. फ्राय करताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की गरम तेल तुमच्या हातावरती उडलं नाही पाहिजे. तर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आलटून पालटून. तर मंडळी, मला आज पाऊस पडत असताना हे ब्रेड क्रम्स खायची इच्छा झाली, म्हणजेच ब्रेड पकोडाच खायची इच्छा झाली. तुम्हाला काय काय खायची इच्छा होते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हे ब्रेड पकोडाज सॉससोबत एन्जॉय केले. तुम्ही कशाही सोबत एन्जॉय करू शकता. अगदी हिरवी चटणी असेल किंवा नुसतं जर तुम्हाला चटणी मारून खायचं असेल तरीही तुम्ही खाऊ शकता. पण सॉससोबत एकदम भन्नाट लागत होतं. तर काय मग, कधी करताय ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा हं, जेणेकरून मला कळू शकेल की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली आहे की नाही. चला तर मग भेटू पुन्हा. बाय बाय.